14 जानेवारी 1761 मराठ्यांच्या इतिहासातला काळाकुट्ट दिवस। महाराष्ट्रातील कित्येक पिढ्या पानिपताच्या रणसंग्रामात पडल्या। त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की इतकं बलाढ्य साम्राज्य आता नक्कीच कोलमडून पडणार। त्यात ब्रिटिशांची कुरघोडी सुरूच झाली होती। मात्र अशा वेळी एक मराठा सरदार असा पेटून उठला ज्याने पानिपताचा बदला तर घेतलाच, पण यासोबतच दिल्ली सुद्धा काबीज केली। त्यांचं नाव होतं अलीजा बहादर महादजी शिंदे। त्यांचा दरारा इतका होता की त्यावेळी दक्षिण आशियातील सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून महादजी यांच्याकडे पाहिलं जायचं। आपण आज याच द ग्रेट मराठा बद्दल जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय गाजावाजा। शिंदे घराणं आजही ग्वालियरमध्ये राजेशाही थाटात राहतं। या घराण्याची सुरुवात राणोजी शिंदे यांनी केली होती। यांचे 5 पुत्र म्हणजे जयाप्पाजीराव शिंदे, दत्ताजीराव शिंदे, ज्योतिबाराव शिंदे, तुकोबाराव शिंदे आणि महादजी शिंदे। पानिपतच्या तिसऱ्या युद्धात शिंदेंची अख्खी पिढी गारद झाली, पण त्यांचा एक वारसा अजूनही जिवंत होता, ते म्हणजे महादजी। मुळातच महादजी यांनी तळेगाव उमरीची लढाई, बेळूरची लढाई, संभाजीनगर, साखरखेडले, पंजाब, मालव, राजपुताना, बुंदेलखंड, रोहिलखंड, फतेहाबाद अशा अनेक मोहिमा गाजवल्या होत्या। 1745 ते 1761 हा मराठ्यांचा राज्य विस्तारातला सुवर्णकाळ मानला जातो। याच काळात महादजी शस्त्रविद्येत पारंगत झाले। पानिपतच्या लढाईतही त्यांचा सहभाग होता आणि ते जखमी सुद्धा झाले होते। कसाबसा आपला जीव वाचवून ते ग्वालियरमध्ये आले आणि पानिपतचा बदला घेण्याची त्यांनी जणू आणच घेतली। पानिपतच्या युद्धानंतर पेशवे पदावर थोरले माधवराव आले। त्यांनी महादजींना 1768 साली सरदारकी दिली। यानंतर 1770 ते 71 दरम्यान महादजी विसाजीपंत बिनिवाल, रामचंद्र कानडे, सरदार तुकोजी होळकर आणि आपल्या सेनेसोबत दिल्लीकडे निघाले। त्यावेळी राजस्थानमध्ये राजपूत राजांनी उठाव केला होता। मथुरा, भरतपूर इथल्या जाट राजांनीही बंडखोरी केलेली होती। ती महादजी यांच्या नेतृत्वात मराठ्यांनी मोडून काढली। मग त्यांनी दिल्लीकडे कूच केलं। यावेळी मुघल बादशाह दिल्लीमध्ये नाममात्र होता, कारण ही सल्तनत पूर्णपणे खिळखिळी झाली होती। याचाच फायदा उचलून रोहिल्यांनी दिल्ली हाकायला सुरुवात केली आणि नजीम खान रोहिल्याचा मुलगा झाबेता खान हा दिल्लीचा कारभार बघत होता। याच झाबेता खानवर हल्ला करायला दिल्लीकडे मोर्चा वळवला। दिल्लीचा बादशाह असणाऱ्या शाह आलमने 1770च्या सुमारास दिल्लीतून पळ काढला होता आणि त्याने बिहारमध्ये इंग्रजांचा आश्रय घेतला होता। रोहिल्यांनी आपलं राज्य बळकावलं असून मराठ्यांनी आपल्याला मदत करावी, तख्तावर पुन्हा स्थापन करावी अशी विनंती शाह आलमने मराठ्यांना केली होती। महादजींनी इंग्रजांवर त्यावेळी मोठं दडपण आणलं आणि त्यांच्या ताब्यात असणाऱ्या शाह आलमला सोडवलं। यानंतर मराठ्यांनी शाह आलमला सोबत घेऊन दिल्लीवर हल्ला केला। बिनीवाले आणि कानडेंच्या सोबतीने महादजींनी झाबेता खानला कैद केलं आणि दिल्लीचा ताबा घेतला। महादजींनी दिल्लीचा लाल किल्ला जिंकून घेतला आणि शाह आलमलाच दिल्लीच्या गादीवर बसवलं। यानंतर महादजी आणि तुकोजी होळकरांनी कुंजपुरा, पानिपत, शामली हा उत्तरेतला भाग जिंकला। हरिद्वार पार करून मराठे फत्तरगड, गोसगड हे जिंकत नजीब खानाने तयार केलेली राजधानी नजीबाबाद पर्यंत पोहोचले। इथे आणखी एक ऐतिहासिक गोष्ट घडली, ती म्हणजे महादजींनी नजीब खानाची कबरच उखडून टाकली आणि पानिपताचा बदला घेतलाच। एकेकाळी पानिपतच्या युद्धात आपलं सर्वस्व हरवलेले मराठे पुन्हा एकदा उत्तरेत आपला दरारा पसरवू लागले। यावेळी झाबेता खानने फत्तरगडाच्या खंदकात लपवलेली 30 लाखांची लूट सुद्धा मराठ्यांना मिळाली। महादजी शिंदेंकडे सशस्त्र सैन्यांचं आधुनिकीकरण करणारा सेनापती म्हणूनही पाहिलं जातं। आपल्या सैन्यात मराठ्यांसोबत उत्तरेतले सैनिक सुद्धा असावेत असं महादजी यांना वाटायचं, त्यामुळे त्यांनी उत्तरेत सैन्य भरतीच सुरू केली। महादजी यांच्या सैन्यात फ्रेंच अधिकारी सुद्धा होते। सैनिकांना युद्ध प्रशिक्षण देणं, आधुनिक पाश्चिमात्य युद्ध पद्धती शिकवणं हे या फ्रेंच अधिकाऱ्यांचं काम होतं। त्यावेळी महादजी यांच्या सैन्याकडे अतिशय आधुनिक शस्त्रास्त्र होती। आपल्या उत्तर हिंदुस्थानातल्या वास्तव्यादरम्यान महादजी जवळपास 14 वर्ष मथुरेत होते। इथूनच महादजी यांना प्रसिद्धी मिळू लागली। ब्रिटिशांनीही त्यांना द ग्रेट मराठा ही पदवी दिली होती। याशिवाय मेहरबान श्रीमंत सरदार शिंदे बहादर, नाईब वकीले मुतालिक, उमीर उल उमरा, महाराजा ऑफ ग्वालियर, हिसम अल सल्तनत आणि अलीजा बहादर अशा अनेक पदव्या त्यांना मिळाल्या होत्या। विशेष म्हणजे महादजी यांची मर्जी राखायची म्हणून शाह आलम बादशाहने संपूर्ण भारतात गोहत्या न करण्याचा फरमान काढला। त्यावेळी त्यांची ताकद इतकी वाढली होती की त्यांना दक्षिण आशियातले सर्वात शक्तिशाली व्यक्ती म्हणून ओळखलं जायचं। युद्धभूमी सोडली तर महादजी हे उत्तम कवी सुद्धा होते। ते मराठी आणि हिंदी भाषांमध्ये कविता करत होते। याशिवाय त्यांनी भागवत पुराणही लिहिलं होतं। पंढरपूर आणि पांडुरंगावर त्यांनी अनेक अभंग रचले।
इतकी वर्ष दिल्लीमध्ये वास्तव्य केल्यानंतर महादजी शिंदे 1792 साली पुण्याला आले. यानंतर वानवडीमध्येच 12 फेब्रुवारी 1794 साली महादजी यांचं ज्वरामुळे निधन झालं. एकेकाळी मराठेशाहीची अत्यंत दयनीय अवस्था असताना मात्र महादजी शिंदे यांनी पुन्हा एकदा मराठ्यांच्या घोड्यांच्या टापात थेट दिल्लीपर्यंत पोहोचवल्या. अशाच ऐतिहासिक घटना जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.